अमरावती महानगरपालिकेने 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या सूचना आणि मतांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे। यासाठी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी अमरावतीकरांना आपल्या सूचना व अपेक्षा नोंदविण्याचे आवाहन केले आहे। महापौर तेजवानी यांनी सांगितले की महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक आकडेवारीचा दस्तऐवज नसून शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप असतो। पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी सोयीसुविधांबाबतचे नियोजन याच अर्थसंकल्पातून निश्चित केले जाते। त्यामुळे अर्थसंकल्प अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे। शहरातील तरुण, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन आपल्या परिसरातील समस्या व विकासाबाबत सूचना द्याव्यात, असेही त्यांनी आवाहन केले। रस्ते, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, उद्याने, क्रीडांगणे, प्रकाश योजना, वाहतूक व्यवस्था तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांनी रचनात्मक सूचना कराव्यात, असे महापौरांनी नमूद केले। नागरिकांच्या सूचना नोंदविण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली असून दिलेल्या QR कोडद्वारे किंवा मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अभिप्राय नोंदविता येणार आहे। प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून अर्थसंकल्पात आवश्यक तरतुदी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे, गटनेते डॉ राजेंद्र तायडे, नाना आमले, नगरसेवक संजय नरवणे, संजय गव्हाळे, रावसाहेब देशमुख, सिस्टीम मॅनेजर अमित डिंगरे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर आदी उपस्थित होते।